नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट होणार आहे. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरळ सावली मेंदड्याच्या घरी जाणार आहे आणि ती कशी आणि काय, खरंच या दोघांचं प्रेम पुन्हा आता नव्याने फुलणार आहे का, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. इकडे मात्र ज्या दिवशी आता अभिला काहीही सावलीचा भूतकाळ माहिती पडू नये म्हणून सावलीने स्वतः आता अवीरला त्याच्याच बाबाबरोबर म्हणजे सारंगबरोबरच आता कुठेतरी बाहेरगावी पाठवलेलं असतं. पण आता बाहेरगावी राहायचं तरी किती दिवस असा आता सारंग विचार करत असते, कारण हे प्रकरण एवढ्या लवकर दबणार नाही हे सारंगला माहिती असतं. तर त्याच रात्री आता जगन्नाथ समोर आता तिथं आलेली असते, ती म्हणजे आता भैरवी येते आणि ए सावली ये ना बाहेर अशी जोरात ओरडते. तेव्हा आता भैरवीच्या समोर सावली चक्क येते व्यंकटेश सोबत आणि आता लगेच इकडे सावली समोर आल्यावर मात्र आता भैरवी बोलते की बाद झालं, खूप दिवसांनी तुला बघितलं आहे, पण आता मला बघून घे, पण यानंतर मी तुला सोडणार नाही. तेव्हा जगन्नाथ तिच्यावर ओरडते. आता भैरवी जेव्हा सावलीला भेटून जाते तेव्हा सावली तिच्याशी काहीही बात घालत नाही, कारण गुरु कसाही असला तरी तो माझाच गुरु आहे या भावनेने ती तिचे चरणसुद्धा स्पर्श करते भैरवीचे. तर त्यानंतर आता भैरवी निघून जाते. पण त्याच दिवशी आता भैरवीने आणि राजकुमारने पुन्हा जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. तो म्हणजे की आता काही कारणानिमित्त इकडे व्यंकटेशला दुसरीकडे अडवून ठेवलेलं असतं आणि इकडे मात्र जगन्नाथ बाहेर कुठंतरी गेलेला असतो, तर त्याची गाडी आता पंक्चर करून त्यालासुद्धा बाहेरच ठेवून घेतलेलं असतं. घरी असतं फक्त इकडे मात्र सावली. आता भैरवीचा हा प्लॅन असतो की काही गुंड पाठवून सावलीवरती जीवघेणा हल्ला करायचा. त्या दिवशी आता स्वतःला त्या जीवघेणा हल्ल्यातून स्वतः सावली कशी तरी सावरते. तेवढ्यातच ती आता व्यंकटेशला कॉल करते. व्यंकटेश कॉल उचलत नाही आणि इकडे जगन्नाथचा मोबाईलसुद्धा सायलेंटवर असतो, तर जगन्नाथसुद्धा कॉल उचलत नाही. तेवढ्यातच आता इकडे सावलीच्या मनात एकच विचार असते की सारंगला कॉल करावा. म्हणून आता सारंगला ती कॉल करते आणि बोलते की सारंग, तुम्हाला माहिती आहे का, माझ्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला करत आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता सारंग बोलते की काय बोलतेस तू सावली, आता जगन्नाथजी आणि व्यंकटेश कुठे आहे, ते फोन उचलत नाहीत. असं बोलल्यावरती आता इकडे सावलीचा फोन काही कारणास्तव कट होऊन जाते. तर आता मात्र सारंगला खूप भीती वाटते. तेवढ्याच रात्री आता सारंग दोन्हीही मुलांना सोबत घेऊन आता लगेच तिथून निघून सरळ तो सावलीच्या इथं येतो. आता सावलीच्या इथं आल्यावरती आता लगेच दोन्ही मुलांना बबलूला सांभाळण्यासाठी देतो आणि सावलीवरती जो जीवघेणा हल्ला करण्यात आलेला असतात त्याच्यातून आता सावली शुद्धीवर आलेली असते, कारण स्वतःचा जीव सावलीने स्वतःच वाचवलेला असतो. आता जेव्हा तिथं येतात ते म्हणजे इकडे सारंग येतो, त्या अगोदरच ते गुंड पळून गेलेलं असतं. त्यांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. तेव्हा आता लगेच तेवढ्यातच जगन्नाथ आणि व्यंकटेशसुद्धा येते आणि आता तिथं सारंग म्हणतो की बाद झालं सावली, आता मी तुझं काही ऐकणार नाही. तुला माहिती आहे ना की ती भैरवी कशी आहे. आता ही भैरवीने एक जीवघेणा हल्ला तुझ्यावर केला, पण देवाची कृपा की या हल्ल्यात तुला काहीही झालेलं नाही आहे, तू सुखरूप आहेस. खरंच तू जेव्हा मला कॉल केला तेव्हा माझ्या मनात काय वाटलं असेल, मला किती त्रास झाला याचं तुला कल्पना तरी आहे का. असं म्हणत आता लगेच सारंग सर्व काही विसरून सावलीला मिठी मारते आणि आता तेवढ्यातच तिथं व्यंकटेश आल्यावर सारंगच्या लक्षात आलं असतं की अरे बापरे, सावलीचं तर लग्न झालेलं आहे. तेव्हा आता लगेच सावलीला तो सॉरी बोलतो. त्यावर आता सावलीसुद्धा म्हणते की काही हरकत नाही, आता मी ठीक आहे ना, तुम्ही काळजी करू नका. त्यावर आता लगेच इकडं जगन्नाथ बोलतो की सावली ठीक आहेस ना, हे सर्व काही त्या भैरवीने केलं असणार. त्यावर आता इकडे सारंग बोलतो की बस झालं जगन्नाथची, आता सावली आणि अभिसाठी एकच सेफ ठिकाण आहे, ते म्हणजे मेंदड्यांचं घर. आता काहीही झालं तरी सावलीला मी माझ्यासोबत घेऊन जाणार, तुमच्या दोघांचं सुद्धा ऐकणार नाही, कारण जर मी तुमच्या दोघांचं ऐकलं तर सावलीवर ही भैरवी पुन्हा जीवघेणा हल्ला करणार आणि सावलीला काही होऊ शकते. म्हणून व्यंकटेशजी, माझ्या
माझी मैत्रीण, चांगली मैत्रीण म्हणून सावलीला तुम्ही माझ्यासोबत काही दिवस पाठवा. त्यावर व्यंकटेश तर काही बोलत नाही. पण आता इकडे मात्र जगन्नाथ बोलते की ठीक आहे, पण ती तुझी आई हिला त्या घरामध्ये येऊ देणार का? त्यावर आता इकडे मात्र लगेच सारंग बोलतो की ते माझ्यावरती सोडा, पण सावली तुला अभिची आणि इकडे मात्र ओवीची सुद्धा शपथ, तू काही दिवसासाठी जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत मेंढड्यांच्या घरी चालतो. तर अभिची शपथ दिल्यामुळे आता सावलीसुद्धा तिकडे मेंढड्यांच्या घरी जाण्यासाठी तयार होते. तर इकडे मात्र दुसरीकडे इकडे आता तिलोत्तमाला भीती असतेच की आता या भैरवीने काही नवीन ड्रामा केला आणि पुन्हा सारंगला सावलीविषयी सिंपत्ती आली आणि पुन्हा ते एकत्र आले तर असा ती विचारच करत असते. आणि राजकुमार आणि मोनिका तिथं बसलेले असतात, त्यांना आपल्या मनातील विचार सांगतच असते. तर तेवढ्यातच गाडीचा हॉर्न वाजते आणि गाडीमधून आता चक्क सावलीच्या खांद्यावरती आणि अबीरला कडेवरती घेऊन आता लगेच मेंढड्याच्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी जातो, तो म्हणजे सारंग. आता सारंग थांब असा आवाज आता तिलोत्तमा देते आणि बोलते की या मुलीला आणि या मुलाला घेऊन तू कुठं चाललास सारंग, सांग ना कुठं चाललास आणि या घरात यायची तुझी हिंमत तरी कशी झाली सावली? त्यावर आता लगेच इकडे सारंग बोलते की आई कोण्याने हिंमत काढतेस ग तू? तुला माहिती आहे ना माझा डिवोर्स झालेला नाही आहे आणि आम्ही नवरा बायको आहो. कोर्टानुसार आम्ही शासनाच्या नियमानुसार नवरा बायको आहे. आम्ही डिवोर्स घेतलेला नाही आहे आणि त्या हक्काने सावली या घरामध्ये राहणार आहे. तेव्हा मात्र आता असं म्हटल्यावरती चक्क आता सावली आणि अबीरसाठी आता सारंग तिलोत्तमाशी भांडायला लागतो. तेव्हा मात्र आता सावली पुन्हा सारंगच्या प्रेमात पडते आणि आता सर्वांना इकडे मोनिकाला, राजकुमारला आणि इकडे मात्र तिलोत्तमाला सर्वांना विरोध करत आता अबीर आणि सावली मेंढड्याच्या घरातच राहणार असा निर्णय आता सारंगना सांगितलेला असतो. तेव्हा राजकुमारला मात्र आता सावली चक्क मेंढड्याच्या घरापासून दूर करण्यासाठी गेलेला राजकुमार आता सावलीला असं समोर बघून मात्र चकित होऊन जाते आणि तिचाच मुलगा अबीर म्हणजे सारंग आणि सावलीचाच मुलगा अबीर आहे हे सुद्धा आता राजकुमारच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता राजकुमार मनाशी विचार करते की हा जर सावली आणि सारंगचा मुलगा असणार म्हणजे मेंढड्यांचा वारीस आहे आणि ज्या दिवशी आईला माहिती पडलं की हा अबीर आहे ना तो मेंढड्याचा वारीस आहे त्या दिवशी मात्र माझा या प्रॉपर्टीतून पूर्ण हिस्सा जाणार ही भीती आता इकडे राजकुमारला वाटत असते आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असते की सारंगने पुन्हा आता सावलीची साईड घेऊन पुन्हा मेंढड्याच्या घरात तिला घेऊन आलेलं असतं. अशा प्रकारे प्रेक्षकांना आता सारंगने भैरवीच्या हल्ल्यापासून वाचवत आता सावलीला पुन्हा मेंढड्याच्या घरी आणलेलं असतं. त्यानुसार आता इकडे सावली मेंढड्याच्या घरी गेलेली आहेच, पण आता पुन्हा सावली आणि सारंग प्रेमाने एकत्र येणार का? हा मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आता पुन्हा सारंग आणि सावली सुखाचा संसार एकत्र करणार हा जबरदस्त आनंदाचा क्षण आपल्याला या भैरवीपासून बघायला मिळणार आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.